दंडवत हो। इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण धर्मवार्ता आजचं हे या ठिकाणी 7वं सत्र आपण श्रवण करत आहोत। यामध्ये उत्तरार्ध 156 आणि 157 या लीळेवर आपण श्रवण चिंतन करत आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण भट्टोबासांना स्वामी जे शिक्षापन करतात त्या शिक्षापना संदर्भामध्ये कालच्या 2 सत्रांमध्ये चिंतन केलेलं आहे आणि आचार्य भट्टोबास जे आहेत त्यांना केवळ एक वाक्य ते चुकीचं बोललेले आहेत आणि त्या एका वाक्यामुळे स्वामींनी काय केलेलं आहे, तो खीर भोजनाचा जो प्रसंग आहे तो परत स्वामींनी तो घडवून आणला आणि तृप्तपर्यंत भोजन झाल्यानंतर आचार्य भट्टोबासांना स्वामींनी ते जे काही 2 वाट्या खीर खाण्याचं जे काही ठरलेलं होतं त्या 2 वाट्या खीर स्वामींनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आचार्य भट्टोबास म्हणतात की देवा आता पाणी प्यायला सुद्धा जागा नाहीये, एक घासाला सुद्धा जागा नाहीये, तर आता हे काही खाणं शक्य होणार नाही। स्वामींनी मग चमरी दंड दिला आणि स्वामी म्हणतात कांगा ऐसे म्हणाल ऐसे न म्हणजे की। एकीकडे स्वामी चांगदेव भटांना म्हणतात ऐसे होय ऐसे म्हणजे हो, आणि इथे म्हणतात कांगा ऐसे म्हणाल ऐसे न म्हणजे की। एकीकडे स्वामी म्हणायला सांगतात आणि एकीकडे स्वामी नको म्हणा असं म्हणतात। चांगदेव भट्ट जेव्हा स्वामींच्या नामाचं स्मरण करतात, श्री प्रभूंच्या नामाचं स्मरण करतात, आमच्या स्वामींच्या 5व्या नामाचं स्मरण करतात, दंडवत करतात, आठवण करतात आणि त्यांच्या त्या खेळामध्ये देखील परमेश्वराचं चिंतन जे आहे ते सुरू आहे। काही लोक म्हणतात झोपून स्मरण करू नये, काही म्हणतात चप्पल घालून स्मरण करू नये, काही हे पण म्हणतात चालताना स्मरण करू नये। आमचे चांगदेव भट खेळताना सुद्धा स्मरण करतच ते त्यांचा खेळ सुरू आहे। आमच्या बाईसा ज्या आहेत देवाला आठवतच झोपत आहेत किंवा आठवतच जाग्या होत आहेत, देवाची आठवण त्यांच्यामध्ये ती आहेच आहे। आमचे आचार्य भट्टोबा जे उमरा उशिसे करून विसावतात, झोपतात, ते झोपताना सुद्धा देवाची आठवण करतच झोपतात की आपल्याला सकाळी उठायचं बरं का, सेवा आहे, हे आहे, सगळं आणलंय का। म्हणजे परमेश्वराचं चिंतन आणि परमेश्वराच्या सेवादासाचं चिंतन इत्यादी प्रकारे देव आठवण्याचा जो काही विधी आहे तो त्यांचा त्या ठिकाणी सुरू आहे। आणि चांगदेव भट्ट जेव्हा कितीतरी वेळ त्यांचा हा विधी सुरू आहे, आधी तर स्वामींचं सन्निधान त्यांना लाभलेलं आहे। रिद्धपूरला स्वामींसोबतच देवासोबत देवाला भेटण्याचा योग आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये आमच्या ते आहेत। त्यानंतर पुढे स्वामींचंच जे काही सेवादास्य आहे वस्त्र धुण्याचं, ते सेवा त्यांना मिळालेली आहे आणि त्या सेवेमध्ये परत काय आठवलं जातं, परत देवच आठवल्या जात आहे। म्हणजे जर का आपण एका विधीमध्ये असू तर दुसऱ्या विधीमध्ये आपोआप आपण जात असतो। तुम्ही जेव्हा भोजन देता आणि भोजन आपण वाढल्यानंतर पाणी देखील आपण आपोआपच त्याच्यामध्ये वाढतो। भोजनाची एक योग्यता आहे, पाण्याची एक योग्यता आहे। तशाच पद्धतीने काही अजून सेवादास्य आपण त्या निमित्ताने करतो, म्हणजे एका भोजनामुळे कितीतरी सेवा तिथे घडते आणि त्याच्यामध्ये जर का धर्मवार्ता जर का संपन्न झाली तर त्या एका भोजनामुळे त्यामध्ये धर्मवार्ता सुद्धा समाविष्ट होते। त्याचं एक वेगळं गोमट आहे। एक विधी करिता इतर कितीतरी विधी आपल्याला प्राप्त होत असतात आणि म्हणून स्वामी चांगदेव भटांना भेटण्यासाठी खास त्यांच्या मागे जाऊन उभे राहतात, तेव्हा त्यांचं स्मरण सुरू असतं। ज्या देवाचं आपण स्मरण करतो आहोत ते देव आपल्या मागे येऊन उभे राहणं
म्हणजे हे अनपेक्षित पण आहे आणि तत्वानुसार तेच अपेक्षित पण आहे की ज्यांचं तुम्ही नाव घेणार, ज्यांचं चिंतन करणार, त्या गोष्टी तुमच्या मागे मागे येतात. विज्ञानही सांगतं की जर का तुम्ही नकारात्मक विचार जास्त करत असाल तर नकारात्मकच गोष्टी तुमच्यामध्ये घडते. तुम्ही निघतानाच म्हटले की बस भेटणारच नाही बरं का, आणि खरोखर बस त्या दिवशी 5 मिनिटं आधीच निघून गेलेली असते. आणि आपण विचारच तसे करतो. आणि जर का सकारात्मक विचार केले तर त्या सकारात्मक गोष्टी करण्याची मानसिकता तयार होत असते. आपण बोलल्याने काही होत नसतं बरं का. आपली मानसिकता तशी होते आणि मानसिकतेनुसार तुम्ही जेव्हा म्हणता ना की बस भेटणारच नाही, तेव्हा तुमचा चालण्याचा वेगही कमी होऊन जातो आपोआप. तुम्ही म्हणता जाऊ दे आता एवढं धावपळ करून काय उपयोग होणार नाही. पण तुमची धावपळ ही कमी होते, तुमचे प्रयत्न कमी होतात, तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही म्हणता नाही बस पकडायचीच आहे आपल्याला असं म्हटल्यानंतर तुमच्या चालण्यात वेग येतो, धावण्यात वेग येतो. आणि प्रयत्न जे तुमचे आहेत, क्षमता जी आहे, तुमचा आत्मविश्वास जो आहे, या सगळ्यामध्ये एक वेग तयार होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. अशाच पद्धतीने अनधिकार जर का आपण म्हटला, आपण आपला अनधिकार नेहमी जोपासत असतो. तसं नाही, एखादं रोप लावतो आपण, त्याला आळं करतो, त्याला पाणी टाकतो, खत टाकतो आणि त्याला त्या शेळ्या मेंढ्यांनी खाऊ नये म्हणून त्याला बरोबर खूप काठी आपण करतो. तशा पद्धतीने आपण आपला अनधिकार पण जपत असतो बरं का. अनधिकार जपायची गोष्ट नाहीये. आपले दोष जे आहेत ते आपण जपायचे नसतात, ते आपण नासायचे असतात. पण आपण म्हणतो नाही आमचा अनधिकार आहे, आमचं काही पाठांतर होत नाही, मला निरोपणाला मला बसण्याचा अनधिकार आहे, मला बसता येत नाही जास्त वेळ, म्हणून मी निरोपणालाच येत नाही. हे काय करतोय आपण, आपला अनधिकार मोठा करून राहिलो आपण स्वतःच. खत पाणी कूप काठी वगैरे विधीच्या माध्यमातनं ते जे काही दोष आहे तो क्षाळन व्हावा, तर आपण त्याला अशी खूप काठी करून ठेवतो की विधी तिथपर्यंत पोहोचू नये. जसं वटरोपाच्या दृष्टीनं सांगितलं, खूप काठी केलं तर काय होतं, शेळ्या मेंढ्या ते रोप खात नाहीत म्हणून ती खूप काठी केल्या जाते. तशा पद्धतीने जर का अनधिकार आहे आणि त्याला आपण खूप काठी करून ठेवली तर विधी येऊन त्या अविधीला नासणार आहेत, अनधिकाराला नासणार आहेत. पण आपण अशी खूप काठी केली की विधी तिथपर्यंत पोहोचत नाही आणि अविधी काही नासत नाही. म्हणून आपला अनधिकार आपल्याला कमी कमी करायचा, अधिकार आपला वाढवायचा आहे. तुम्ही म्हटले की आम्हाला हे जमत नाही, आम्हाला ते जमत नाही, आम्हाला सेवादास जमत नाही, स्मरण जमत नाही, पाठांतर जमत नाही, श्रवण जमत नाही, लक्षातच राहत नाही म्हणून मी ऐकत नाही. हे सगळे अनधिकार आपण सगळे गोळा करून ठेवलेले आहेत आणि त्याचं जतन आपण करतो आहोत. स्वामींना म्हणायचंय की ऐसे न म्हणजे किंगा, म्हणजे तुमचा जो अनधिकार आहे ते अनधिकारा बाबतीत असं म्हणू नका. उलट तो अनधिकार आपल्याला काढून टाकायचा. तो कसा काढून टाकता येईल, त्या जागी तुम्हाला अधिकार घडणारे, योग्यता घडणारे वाक्य बोलावे लागतील, स्मरण बोलावं लागेल, स्मरणाचं उच्चारण करावं लागेल, देवाला मनामध्ये आठवावं लागेल. है ना, आपल्या इथे जे काही आपण मोटर चालू केल्यानंतर पाणी येतं, ते कुठून येतं पाणी, जमिनीतनं येतं. परंतु त्यासाठी काय व्हावं लागतं, आधी जमिनीत पाणी असू द्यावं लागतं, मग ते पाणी वर खेचल्या जाणार. तशा पद्धतीने हे जमिनीचं पोट म्हणजे काय आहे, आपलं हृदय. त्या हृदयामध्ये या सगळ्या गोष्टी आधी असाव्या लागतात आणि मग ते उच्चारणामधनं येतात. एरवी आपल्या मुखामध्ये काही देवाचं नाव असं सहजासहजी येणार नाही. ते इथे कुठेतरी मनामध्ये, अधिकारामध्ये ते असू द्यावं लागतं आणि मग ते मुखामध्ये येणार आहे. आणि त्याची सकारात्मकता जी आहे, म्हणून स्वामी सांगतात अंतर्गाम्य करा असं सांगतात परमेश्वराला, किंवा हृदयगाम्य करा असं सांगतात, आणि अनंत सामाय हे सांगतात. अनंत जो परमेश्वर आहे त्याला आपल्या हृदयामध्ये आणा असंही परमेश्वर सांगतात. आणि इत्यादी प्रकारे सांगदेव भट जे आहेत ते विधी विधी विधी, त्यांना एवढे विधी घडतात एका पाठोपाठ एक, आणि ते वयाने लहान असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कपट किंवा कारस्थान वगैरे या गोष्टी येत नाहीत. आपण सेवेमध्ये असलो तर आपण म्हणतो की आता मी एवढी सेवा केली आहे ना,
आता बाकीची सेवा दुसऱ्यांनी करावी, सगळ्यांनीच थोडी करायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये हे हिशोब सुरू होऊन जातो. अशा पद्धतीने आपण मोठे लोक जे असतो ते असे आपण थोडा नकारात्मक विचार करायला लागतो की मी एवढं केलं ना, आता मी नाही करणार. लहान मुलांचा तसा काही हिशोब नसतो. त्यांना ती गोष्ट आवडत गेली, ते खेळायला लागले तर किती वेळ ते खेळतच राहतील. मस्ती करायला लागले किती वेळ मस्ती करत राहतील. उन्हात खेळायला लागले कितीतरी वेळ उन्हातच खेळत राहतील. म्हणजे त्यांच्या त्या कार्याला कुठलंही बंधन नाहीये. आणि जर का एखादी चांगली गोष्ट ते करत असतील तर त्यातल्या त्यात त्यांना चांगल्या गोष्टीची सवय असेल तर किती काही वेळ ते चांगलं कार्य करू शकतात. त्यांना त्याच्याबद्दल कुठलाही कंटाळा येणार नाही, त्याच्याबद्दल कुठला हिशोब त्यांच्या मनामध्ये नसतो. आणि म्हणून त्यांना चांगलंच विधी घडत राहतो आणि आपल्याला त्यांचं कौतुक वाटतं. तर धानाईसांबद्दल आम्ही बघितलं की देवासारखं व्हायचं आहे, देवासोबतच खेळायचं आहे, स्वामींकडनं गोष्टी ऐकायच्या आहेत इत्यादी प्रकारे. मग देवासाठी शृंगार करायचा आहे, देवासाठीच ते कपडे विशिष्ट पद्धतीने नेसायचे आहेत आणि नंतर देवाचेच कपडे आहेत ते नेसायचे. नुसतं देवाचा वर्ण पाहिजे असण्याचा तो हट्ट होता. तर आता खरोखर परमेश्वराचा जो वर्ण आहे तो धानाईसांना भेटणार आहे बरं का. तो हट्ट त्यांचा काही वाया जाणार नाही. केली क्रिया वाया न वाचे. ते म्हटले की स्वामींसारखा मला वर्ण पाहिजे. आता पुढे जाऊन कसे होणार आहेत ते देवासारखेच ते होणार आहेत. देव होणार नाहीये पण देवासारखेच होणार आहेत. म्हणून आधी काय करावं लागेल, देवासारखं होण्यासाठी देवाच्या वस्त्राचा जो वर्ण आहे आणि प्रपंचाच्या जो वस्त्राचा वर्ण आहे तो प्रपंचाच्या वस्त्राचा वर्ण आधी टाकून द्यावा लागेल, त्याचा त्याग करावा लागेल आणि मग परमेश्वराच्या जे काही वस्त्र आहेत, संन्यास वेश आहे तो वर्ण आधी स्वीकारावा लागेल आणि मग परमेश्वरासारखं होण्याचा प्रवास जसा तसा त्यांचा अनुसरणानंतर सुरू झालेला आहे. म्हणजे त्यांचा जो काही हट्ट आहे तो काही वाया जाणार नाही. परमेश्वराने त्या हट्टाची नोंद करून ठेवलेली आहे. म्हणजे लहान मुलं असं काही मागतात आणि त्यावेळी आपल्याकडे ते द्यायला नसतं पण आपण त्याची नोंद करून ठेवतो की पुढच्या वेळेस गेलो की त्याला ते घेऊन द्यायचं बरं का आपल्याला. आणि पुढच्या वेळेस जाताना आपण ती वस्तू घेऊन जातो आणि ते आपण त्याला देतो. आपल्या आठवणीत ते राहतं. तसं देवाच्या आठवणीत ते राहतं की तुम्ही कसला हट्ट करताय. तो देण्यायोग्य जर का असेल तर पूर्ण करण्यायोग्य हट्ट असेल तर तो परमेश्वर पूर्ण करतात. याचा महादाईसांना पुनरपी स्वामींनी काय केलेलं आहे, मालगंठीचा अवसर भक्तजनांना पुन्हा दाखवलाय. महादाईसांच्या विनंतीवरून महादाईसांनाही तो बघायला मिळालेला आहे. छोट्या एल्लोच्या विनंतीवरून आमचे स्वामी तिथे थांबतात. म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्ही हट्ट कसला धरताय त्यावर परमेश्वर ठरवतात की तो पुरवायचा की नाही पुरवायचा. आणि म्हणून हे सर्व असण्यासाठी आपल्या हृदयामध्ये परमेश्वर असणं सर्वात महत्वाचं आहे. या ठिकाणी ते चांगदेव वट आहेत. चांगदेव वटांच्या मना अंतःकरणामध्ये देव असल्यामुळे खेळताना ते खेळाचा आनंद घेत नाहीये. खेळताना सुद्धा देव आठवण्याचा आनंद ते घेतात. कारण खेळण्याच्या आनंदामध्ये काय दुःख आहे. शेवटी आपण आपल्या आवडीचा पदार्थ खातो की नाही, आनंद असतो की हा पदार्थ आहे बरं का, ह्याचा आनंद आपल्याला वाढला, सगळ्यांपेक्षा जास्त वाढला त्याचा आनंद आहे. तो खायला मिळाला त्याचा जास्त आनंद असतो. प्रत्येक घासाघणीक आपल्याला छान वाटतं आणि नंतर जसं जसं पोट भरायला लागतं तस तसं तो पदार्थ खाण्याचं जे सुख असतं ते कमी कमी होतं आणि त्याचं परिवर्तन दुःखामध्ये होतं. आपण जेव्हा पहिला घास 2-4 घास खातो तेव्हा जो आनंद असतो तो शेवटच्या घासामध्ये कधी संपेल ह्याचं ते दुःख असतं त्याच्यामध्ये. कधी कधी पदार्थ अल्प प्रमाणात असेल तर तो संपला याचं दुःख असतं. जसं भटोबासांना झालं की जिव्हे डाव पडीला असं होतं आपल्याला कधी कधी की कमी झालं पण अजून पाहिजे होतं थोडस. आणि कधी कधी इतकं होऊन जातं की ते खाण्याचं सुद्धा दुःख निर्माण होत असतं की त्याची मळमळ होते. नंतर आपल्याला गोड पदार्थ तुमच्या आवडीचा तुम्ही जास्त प्रमाणात खाऊन बघा काय होतं, एक मळमळ तयार होते मनामध्ये, वमनासारखी इच्छा होते मनामध्ये. इत्यादी प्रकारे आपल्याला काय होत असतं की अशा या पदार्थाच्या ठिकाणी आपण जर का जास्त रमणरूप राहिलो तर कुठेतरी देव विसराचं ओखट जे आहे ते आपल्याला मिळतं.
आणि ते जे पदार्थ आहेत जसे सुखदायक आहे तसे दुःखदायक पण आहेत. पदार्थ मिळवणं हे सुद्धा दुःखदायक आहे. थंड आपल्यालाच खायचं आहे, पण आता एवढं उन्हातान्हात थंड आणण्यासाठी जाणं हे सुद्धा दुःखदायक आहे. त्याच्यासाठी द्रव्य देणं, द्रव्य खर्च करणं हे सुद्धा दुःखदायक आहे. त्याचं वस्तूंचं जतन करणं हे सुद्धा कुठेतरी मनाला त्रास देणारं आहे. आणि ते जेव्हा ग्रहण केल्यानंतर ते संपतं त्यावेळी पण दुःख होतं आपल्याला की संपून गेलं बरं का. आवडता पदार्थ कधी संपून जातो काही कळत नाही. आणि अति प्रमाणात झाल्यानंतर कधी संपेल याचं दुःख परत एक तयार होतं. म्हणजे संपलं तरी दुःख आणि नाही संपलं तरी दुःख. पदार्थ आणि प्रपंच हा कसा आहे, दुःखरूप आहे. आमच्या स्वामींनी सांगितलंय की प्रपंच कसा आहे, अनित्य आहे, दुःखरूप आहे आणि पाप मूळ आहे. पापाला मूळ आहे तो. प्रापंचिक कुठलाही पदार्थ तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी काही ना काही पाप करावं लागतं. काही ना काही पाप, दोष, हिंसा, मन दुखवणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. म्हणून ते पाप मूळ आहे. बरं, ते नाही भेटल्याचं पण दुःख आहे आणि भेटल्याचं पण दुःख असतं. म्हणजे हे दुःखरूपतेला कारण आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या प्रपंचासाठी आपण सहन केल्या त्या गोष्टी नित्य असतील ते म्हणतात नाही, ते अनित्य आहे. परत ते नासून जाणार आहे, संपून जाणार आहे. त्यातला आवड संपणार आहे, त्यातली रमणरूपता सुद्धा संपणार आहे. आणि मग त्यावेळेला आपल्या त्याच्यामध्ये दुःख हे निर्माण होत असतं. आणि म्हणून परमेश्वराला जर का आपण आठवत असू तर परमेश्वराचं म्हणणं तेच आहे की ऐसे हो, ऐसे म्हणजे हो. असंच झालं पाहिजे प्रत्येकांच्या बाबतीत. नसतं चांगदेव भटांच्या बाबतीत विचार नाही करत. हे असं म्हणणं प्रत्येकाच्या मनामध्ये, मुखामध्ये असलं पाहिजे. काय, परमेश्वराच्या नामाचं चिंतन. आणि ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो तीच गोष्ट आपल्याला उपलब्ध जर का झाली, तीच गोष्ट प्राप्त झाली. कधी कधी असं असतं की एखादी लीळा शोधायची आणि लीळा चरित्र उघडलं की 30 लीळा निघालेली असते. आता तो आनंद एवढा असतो तो कोणाला सांगता येत नाही. आणि सांगितलं तर समोरच्याला समजेल नाही समजेल, पण आपल्याला एवढा आनंद झालेला असतो कधी कधी की 30 लीळा बरोबर निघते. किंवा तेच वचन बरोबर त्याच्यामध्ये येतं. किंवा ज्यांच्याबद्दल आपण विचार करतो ते अधिकरण किंवा ते साधू म्हणा किंवा तीच धर्म वार्ता. मला अनेक जण म्हणतात की आमच्या मनामध्ये आमका असा प्रश्न निर्माण झालेला आणि नेमकी तुमची कालच्या दिवशी जी रेकॉर्डिंग आली त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आम्हाला मिळालं. म्हणजे ज्यांना उत्तर पाहिजे त्यांना किती आनंद होत असेल. तसं चांगदेव भट्ट इतक्या वेळेच खेळत आहेत. आता स्वामींच्या सोबत राहायचंय म्हणून स्वामींसोबत आलेले आहेत. परंतु खेळाच्या माध्यमातून कितीतरी वेळ स्वामींपासनं, श्रीमूर्तीपासनं ते लांब आहेत. परंतु श्रीमूर्ती वेगळी आहे आणि सन्निधान वेगळं आहे बरं का. परत श्रीमूर्ती जवळ असणं म्हणजे सन्निधान नव्हे आणि श्रीमूर्ती लांब असणं म्हणजे असन्निधान नव्हे. आमचे जे चांगदेव भट आहेत ते स्वामींच्या सन्निधानामध्येच आहेत. जर का श्रीमूर्ती जवळ आहे तरी सन्निधानात आहे, कारण आज्ञेचं पालन करत आहेत. वय लहान आहे पण आज्ञेच्या पालनाचं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे. तेवढं प्रौढत्व त्यांच्याकडे आहे, तेवढी समज जाणीव त्यांच्याकडे की स्वामींच्या आज्ञेचं पालन आपल्याला करायचं आहे. आता इथे समजा काही लहान मुले आहेत, त्यांना जरी आपण काही म्हटलं ते आपलं ऐकतीलच असं नाही बरं का. कदाचित समजा मी सांगितलं तरी माझं पण ऐकतीलच असं नाही. माझं नाही ऐकलं तर मला दुःख होईल, मग मी दुसऱ्यांना सांगत त्याला सांगा परत त्या पोराला. ते माझं नाही ऐकलं तर परत मला अपमानास्पद वाटेल. म्हणजे आपल्याला शाश्वती नाही की ते पोरं आपलं ऐकतील म्हणून. पण चांगदेव भटांची जाणीव एवढी आहे की स्वामी त्यांना खेळायला पाठवतायत याच्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज घ्या. आणि तेच चांगदेव भट स्वामींसोबत रिद्धपूरला येण्याचा हट्ट आहे त्यांचा. स्वामींची सेवा देखील आहे, विधीचं पालन देखील आहे, भिक्षा सुद्धा मागून आणत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. एक बालक पण आहे आणि एक जाणीव सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसते. अशा पद्धतीने हे चांगदेव भट्ट जे आहेत ते स्वामींच्या श्रीमूर्तीपासून जरी लांब असले तरी स्वामींचे वस्त्र धुत आहेत म्हणजे सन्निधानच आहे. स्वामींना आठवत आठवत ते खेळ करत आहेत, खेळ खेळत आहेत.
हे सुद्धा सन्निधानच आहे. परमेश्वराची आठवण व्हावी म्हणून जसं आपण गाठी हातामध्ये घेतो, त्या गाठीला महत्व नाहीये. गाठी घेतल्यानंतर जी क्रिया तुम्ही करता स्मरणाची त्याला महत्व आहे, परंतु ती गाठी दृश्यपर घेतल्याशिवाय आपल्याला अदृश्य परमेश्वर आठवता येत नाही. आणि म्हणून तिथे कुठेतरी दृष्टपर त्यांनी मंदिर तयार केली, 2 देवळ्या तयार केलेल्या आहेत. आणि एका देवळीला आमच्या श्रीप्रभूंचं मंदिर असं नाव दिलेलं आहे, दुसऱ्या मंदिराला आमच्या स्वामींचं मंदिर असं नाव दिलेलं आहे. आणि मग दोन्ही अवतारांची नावं घेतात, स्मरण करतात. म्हणजे इत्यादी प्रकारे आता ते मंदिर काही महत्वाचे आहेत का? त्या मंदिरात अधिष्ठान आहे का? त्या मंदिराचं काही विशिष्ट प्रकारे काही बांधकाम, गाभारा, सभामंडप असं केलं गेलेलं आहे का? काही नाहीये. परंतु एक आठवण, एक समोर राहावं काहीतरी, आणि त्याद्वारे देवाला आठवावं. जसं देवाला आठवण्यासाठी आमच्या समोर नाम ठेवलं गेलं. देवाला आठवण्यासाठी आमच्या समोर लीळा, चेष्टा, मूर्ती, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक हे सगळे आमच्या समोर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आम्हाला देव आठवतो. एरवी आम्ही देवाला विसरलेलो असू, स्थान दिसलं की लगेच देव आठवतो. विशेष, प्रसाद, साधू, वासनिक दिसले की आम्हाला देव आठवतो. हे देव आठवण्याचे माध्यम आहेत. चांगदेव भटांनी ते 2 देवळ्या ज्या बांधलेल्या आहेत ते माध्यम आहे देव आठवण्याचं. त्याच्यामध्ये देवाचं अधिष्ठान त्याच्यामध्ये नाही आणि त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. ते अधिष्ठान आपल्यामध्ये असलं पाहिजे, है ना. पंचावतार उपार असलं की तुम्ही काय करता की म्हणजे आता हे तर खरंच हास्यास्पद गोष्ट आहे, पंथात सगळीकडे केलं जातं. पण याचं थोडं डोक्याने आपल्या ज्ञान बुद्धीने विचार करायचा. आपण अंधश्रद्धावाले लोक नाहीत आणि आपण अन्यथा ज्ञानवाले पण लोक नाही आहोत. आपण यथार्थ ज्ञानवाले आहोत की जिथे ते आसन मांडलं जातं देवपूजेचं आणि त्याच्या पुढे गुलाल टाकला जातो. गुलालाचा उल्लेख आहे का कुठे? लीळाचरित्रात वगैरे कुठे गंध, चंदन, गोपीचंदन वगैरे याचा उल्लेख, गुलालाचा कुठे उल्लेख नाही. समजा आता ते गुलाल टाकला जातो आणि मग सगळे लोक आरती झाल्यानंतर बघतात तिथे पावलं उमटलेली असतात. केवढी पावलं असतात? ती छोटेच पावलं असतात. आणि चक्रधर स्वामी किती आहेत? मोठे 5.5 फुटाचे असतील, 5.25 फुटाचे असतील. तर त्यांचे पाय एवढेशेच आहेत का? आपण म्हणतो की देव आले, म्हणजे कोण, कुठले देव आलेत? आपण पंचावतार ठेवला तर नुकतेच ज्यांनी अवतार घेतलं ते देव आलेत का बालक वेशातले? आपल्याला कधीच प्रश्न नाही पडत का हा की स्वामी एवढे उंच आहेत आणि त्यांची पावलं एवढीशीच कशी काय उमटतात? बरं, पावलं किती उमटतात? 2. आणि अवतारांना किती बोलवले आपण? 5. मग किती पावलं उमटली पाहिजे? कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 तरी पावलं उमटली पाहिजेत. याचा अर्थ की प्रत्येक पंचावताराला 2च पावलं उमटतात म्हणजे एकच अवतार येतात, बाकीचे अवतार येत नाहीत असा त्याचा अर्थ आहे का? आणि ते एवढीशीच पावलं का उमटतात याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की स्वामींनी आल्यानंतर ते समोर मांडलेले आसनावर विराजित व्हावं हे आपल्या दृष्टीने कमकुवत आहे बरं का. स्वामींनी कुठे विराजित झालं पाहिजे? आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजित झालं पाहिजे, है ना. जर का तुमचं घर समोर आहे आणि समोर दुसऱ्या पण उपदेशाचं घर आहे आणि जर का कोणी अधिकरण आले तर तुम्हाला काय वाटेल? त्यांच्या घरी जावं का? काय वाटेल? आमच्या घरी पण त्यांनी आलं पाहिजे, काही का होईना. ते म्हणतात उभ्या उभ्या का होईना तुम्ही या. तसं देव आले आणि आपण आनंद मानला का? तर स्वामी येऊन बसलेत, समजा आलेत असं समजलो आपण, तिथे येऊन बसले याचा आनंद आहे. पण इथे नाही आले, हृदयगाम्य झाले नाहीत, स्वामी तिथे जाऊन बसले. दुर्योधनाकडे स्वामी जेवले नाहीत. कुणाकडे जेवले? विदुराकडे जेवले. त्याचं दुःख कोणाला झालं? दुर्योधनाला नाही झालं, त्याचं दुःख त्याच्या पत्नीला झालं. ती म्हटली मी 6 महिन्यापासून माझी तयारी असू की देव येणार आहेत, असं करायचं तसं करायचंय. त्याचं दुःख तिला आहे की माझ्याकडे न जेवता विदुराकडे स्वामी जेवले, माझ्याकडे नाही जेवले याचं दुःख आहे. विदुराकडे जेवले याचं दुःख नाही आहे, माझ्याकडे नाही जेवले त्याचं दुःख आहे. म्हणून स्वामी तिथे आल्याचं दुःख नाही, पण इथे नाही आले याचं दुःख आपण बाळगलं पाहिजे. आणि चांगदेव भट हे जे काही
ते चिंतन सुरू आहे, मंदिर समोर आहे, पण स्वामी कुठे आहेत? मागे आहेत. या लीळेमध्ये हे चिंतन आपलं झालेलं नाहीये. लीळा खूप वेळा वाचली आपण की स्वामींच्या नावे जी मंदिरं तयार केली ती मंदिरं समोर आहेत त्यांच्या, परंतु ज्यांचं नावे ते मंदिर सुरू केलेलं आहे, बनवलेलं आहे, ते स्वामी मात्र त्यांच्या मागे येऊन थांबलेले आहेत. म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान हे कुठे असतं हे लक्षात घ्या. परमेश्वराचं चिंतन, आपण म्हणतो वस्तू संबंधी शक्ती निक्षेप आहे तिथे. कुठली शक्ती? माया आणि कृपा शक्तीचा निक्षेप आहे असं म्हटलं जातं. आणि आमचे स्वामी कुठे गेले मग आता? उत्तर दिशेला गेलेले आहेत. एका ठिकाणी आम्ही आश्रमात गेलो, माझी शिकीन होती छोटी, ती 4थीला होती आणि आरतीच्या वेळेला ती अशी दरवाजामध्ये थांबली बरं का. मग कुणीतरी तिला असं बाजूला केलं, तिला म्हणाले बाजूला उभं राहा, आरतीच्या वेळेला असं मध्ये उभं नाही राहायचं. त्याच्यानंतर ती जिज्ञासक होती बरं का, चांगली, आणि तिने मग विचारलं का बरं असं मध्ये का नाही उभं राहायचं. मग त्यांनी समजून सांगितलं आरतीच्या वेळेला देव येतात, त्याच्यामुळे आपण असं मध्ये उभं राहायचं नाही. तर ती म्हणाली आरतीच्या वेळेला देव येतात, मग एरवी देव नसतात काही, ते फक्त आरतीच्याच वेळेला येतात का? ते माझ्याकडे, ते ग्रस्त माझ्याकडे बघत राहिले की खरोखरच तुमची शिकीने बरं काही. म्हणजे आता हा विचार करण्यासारखा, देव असतात की नसतात रोज? आपण जे काही विधिविधान करत असतो वगैरे त्यावेळेला देव येतात आणि त्याच्यानंतर निघून जातात वगैरे वगैरे. म्हणजे असे कितीतरी असे प्रश्न आहेत छोटे मोठे की जे आपण प्रचलित याच्यानुसार ते बोलत राहतो, परंतु त्याची जर का चिकित्सा केली, त्या चिकित्सेमध्ये आपल्याला वेगळी उत्तरं मिळतात, वेगळं तत्वज्ञान त्याच्यातनं आपल्याला माहीत पडतं की आमचे स्वामी उत्तर दिशेलाच आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही धर्मवार्ता कराल तेव्हा स्वामी तिथे येत असतात, इतर गोष्टी नाहीत. तुम्ही किती फुलं वाहतात हे बघायला देव येत नाही, किती दिवे लावतायत हे बघायला देव येत नाही, पण कसे दिवे लावतायत हे मात्र बघायला देव येत असतात बरं का. तुम्ही कसं स्मरण करताय, स्मरणाच्या वेळेला देव येतील. जे जे ईश्वराने विहित केलेलं आहे ते जेव्हा तुम्ही तुमच्या घरी कराल, आश्रमात कराल, मार्गात कराल, स्थानाच्या ठिकाणी ते कार्य कराल, तेव्हा तेव्हा परमेश्वराचं अधिष्ठान तुमच्यासाठी कार्यरूप आहे. तिथे नदीवर अजूनही काही मुलं असतील, लोक असतील. आता आमच्या स्वामींचं येणं फक्त चांगदेव वटांसाठी, इतरांसाठी नाही, ती कार्यरूपता त्यांच्यासाठी आहे. भट्टोबास मुख्य करून जेव्हा निरूपण करतात तेव्हा ते निरूपण केवळ भट्टोबासांसाठी मुख्यत्वे आहे. बाकीच्यांनी ऐकून त्याचा उपयोग घेतला त्याचाही त्यांना लाभ होईल, पण हे निरूपण मात्र भट्टोबासांसाठीच आहे. की प्रल्हादबाईचा देव निरूपणे अशी जरी लीळेचं नाव असेल तरी ते देव निरूपण स्वामींनी केवळ भट्टोबासांसाठी म्हणून ते केलेलं आहे. नंतर ते आमच्यापर्यंत पोहोचलं, पण आम्हाला ते उमटलंच नाही. ते एवढी महत्वाची लीळा आहे लीळा चरित्रातली, अजूनही आम्हाला त्याचं उमटच नाही झालं की देव पाषाणाचा नव्हे वगैरे वगैरे. अजूनही आम्ही त्याच्यामध्येच अडकलेलो आहोत. का बरं? आमचा अधिकार नसल्यामुळे आमची वाट देवानी बघितलीच नाहीये, भट्टोबासांचीच वाट बघितलेली आहे. त्यांना तो विषय समजून सांगायचा आहे. का समजून सांगायचा आहे? की त्यांच्यामध्ये अन्यथा नसलं पाहिजे, त्यांच्याकडे अज्ञान नसलं पाहिजे, भट्टोबासांकडे यथार्थच असलं पाहिजे. आणि म्हणून भट्टोबास कुठल्याच अर्थाने दोषयुक्त असता कामा नये, स्वामींचं म्हणणं हे आहे. म्हणून खास भट्टोबासांसाठी, माहीम भटांसाठी नाही, त्याच्यानंतर महादाईसांसाठी नाही, कुणासाठीच हे वाक्य नाहीये की भट्टोबासांना देवानी घडवले मडवले. हे वाक्य मानवा पंथामध्ये केवळ भट्टोबासांसाठीच उपयोगामध्ये आणलं जातं, कारण ती खरोखरच त्यांना घडवलं मडवलं. आणि भट्टोबास देखील घडले मडले. कुंभारांनी मडकं तयार केलं, पण त्या मातीने ठरवलं की असा आकार घ्यायचाच नाही आपल्याला, मग तो कुंभार काय करू शकतो? किंवा मातीने ठरवलं की आपल्याला आकारामध्ये यायचंय, गोल माठ तयार व्हायचा आपला, परंतु कुंभारच तयार नसेल तर मग यासाठी कुंभारही तयार पाहिजे आणि माती सुद्धा तयार पाहिजे. कुंभाराने पण आकार दिला पाहिजे आणि मातीने सुद्धा तो आकार घेतला पाहिजे, तर ते माठ जो आहे
तो तयार होत असतो. आणि या ठिकाणी स्वामींनी अनेकांना घडविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सारंग पंडितांचं नाव पण आलं असं की त्यांना देवाने घडवलं मडवलं. मार्तंड, काळबोटे सगळ्यांची नावं आली असती, परंतु स्वामींच्या घडवण्या मडवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणी सहभागी झालं नाही. खूप कमी लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. मनुष्यानाम सहस्रेषु, मामाजी आम्हाला सांगतात की मनुष्यानाम लाखेषु, लाखात एखादा व्यक्ती आणि करोडो मध्ये एखादा व्यक्तीच परमेश्वराने सांगितलेलं क्रिया करतात. येथून म्हटले ते म्हातारी येसीची घडले असं वाक्य करोडो मध्ये एका जीवासाठी देव म्हणत असतील. सगळ्यांसाठी म्हणण्याचा देवाचा सुद्धा योग येत नाही, कारण की हे स्मरे तो दुर्लभ. आणि असे जे दुर्लभ व्यक्तिमत्व आहे चांगदेव भटांसारखे, ते जेव्हा देवाला आठवतात तेव्हा आमचे स्वामी त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. आमच्या हृदयगाम्य स्वामी झाले पाहिजेत. नुसतेच देव मंदिरात आल्याचा आम्हाला लाभ नाही, देव आमच्या हृदयामध्ये आले तर आमच्यासाठी तो लाभ आहे. स्वामींनी ते जे निरूपण केलं ते निरूपण ऐकायला आम्ही होतो हे काही महत्वाचं नाही. ते निरूपण आमच्या लक्षात आहे याला पण काही महत्व नाही तेवढंच, परंतु तिथे आम्ही होतो, आम्ही ते लक्षात ठेवलं आणि आम्ही ते आचरणात आणलं याला महत्व आहे. ते आचरणात देखील आलं पाहिजे. चांगदेव भट नुसते काही स्वामींसोबत फिरायला निघालेले नव्हते बरं का, की चला रुद्रपूर बघितलं नाही, थोडा प्रवास होईल, अभ्यासाचं काळजी नाही, काय नाही, घरी काही काम नको म्हणून चला आपलं, असं नाहीये ते. इथे जर का ते आमच्या देवाच्या नामाचं स्मरण करतायत म्हणजे त्यांना स्मरणाचं महत्व एवढ्या लहान वयात कळालेलं आहे, त्या विधीचं महत्व कळालेलं आहे. स्वामींची वस्त्र धुवायची आहेत, इतर कोणी असतं तर कंटाळलं असतं. पुरुष व्यक्ती आहे आणि त्याच्यात वय कमी आहे आणि त्यांनी परत कपडे ते धुवायचे आहेत, म्हणजे एखाद्या मुलीला तरी त्याची आवड असते समजा अशा काही कामांची, पण पुरुष वर्गाला आणि नाहीच नाही. आणि स्वामींची वस्त्र धुवायचे म्हणजे काही ते लहान सहान नसणार आहेत, म्हणजे इत्यादी प्रकारे त्या विधीचं पण महत्व त्यांना आहे. ते वस्त्र चांगली धुतली, वाळवली, ते घडी केली आणि मग आपला जो म्हणजे आधी सेवेची जबाबदारी पार पडतायत आणि मग स्मरण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. तुमच्याकडे जर का सेवा दास्य आणि स्मरण दोन विधी उपलब्ध आहेत तर तुम्ही काय कराल? आपण म्हणू की आधी सेवा करून घेऊ, स्मरण नंतर करू. काही म्हणतील आधी स्मरण करू घ्या, सेवाचं बघू नंतर, कोणी करेल दुसरं, माझं स्मरण राहून जाईल. चांगदेव भटांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. सेवा दास्य पण केलंय आणि ते सेवा दास्य करताना स्मरण देखील त्यांचं सुरूच आहे. नंतर त्यांच्या वयाला जोगा असा खेळही त्यांनी खेळला आणि त्यावेळी देखील त्यांनी नामस्मरण केलं. म्हणजे नामस्मरण हे आपलं कुठल्याही कार्यामध्ये खंडित होत नाही. तुम्ही कपडे धुताय, भांडी घासताय, स्वयंपाक बनवताय, तुम्ही काहीतरी ऑफिसमध्ये काम करत आहात, तिथे तिथे सगळीकडे प्रवासात आहात, सगळीकडे तुम्ही देवाचं नाम घेऊ शकता, त्याला कुठलाही खंड नाहीये. आणि सोबतच सेवा दास्य करू शकता, नित्यविधी करू शकता, निमित्तविधी करू शकता. नामस्मरण हे प्रत्येक विधीमध्ये केल्या जाणारा तो विधी आहे. त्याच्या नामस्मरणामुळे कुठल्याही विधीत खंड होत नाही आणि इतर कुठल्या विधीमुळे नामस्मरणात देखील खंड होत नाही किंवा देव आठवण्याच्या प्रक्रियेत खंड होत नाही. निरूपण ऐकताना देखील देव आठवण्याची प्रक्रिया आपली चालूच आहे. विधी दंडवत करताना, देवपूजा करताना, स्थान प्रसाद वंदन करताना, अधिकरण भेटीच्या वेळेला देखील देवाचा आठव हा खंडित होत नाही, तिथे देवाचा आठव सुरूच राहतो. आता आम्ही दुतोंडे बाबांना कधी भेटायला गेल्यानंतर स्वामींची वचनच ते बोलायचे, साधकाची भेटी दुर्लभ आहे वगैरे वगैरे. हे सर्व भेटीच्या वचनांचं जे काही आठवण आहे ते बाबा करून द्यायचे आणि त्यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा यायचं. डोळे त्यांचे लगेच अश्रूंनी भरून यायचे त्यांचे डोळे. नुसतं साधकाची स्तुती नाही आहे तर मनापासनं डोळ्यात अश्रू येऊन ती स्तुती बाबा करायचे. म्हणजे ही जी दुर्लभता आहे, देवाला आठवण्याची दुर्लभताच का आहे? कारण की देवाच्या साधकाचा संपर्कच नाही आमचा, देवाच्या साधकाची भेटी नाहीये, धर्मवार्ता नाहीये आणि म्हणून परमेश्वर भेटल्याचा पाड सुद्धा आमचा जात नाही.
एक तर देवाला भेटलं, देवावर बुद्धी असेल तर परिवारावर बुद्धी येईल, किंवा परिवाराच्या संपर्कात आपण असू देवाच्या, तर देवाचा आठव आपल्यामध्ये कायमस्वरूपी राहू शकतो. आणि असा संपर्क चांगदेव भटांनी आमच्या स्वामींचाच ठेवलेला होता. आणि देवासोबत देवाला भेटायला चाललेले होते. अंतःकरणामध्ये केवळ देव एके देव असल्यामुळे तिथे खेळ खेळत असताना सुद्धा देवच आठवण्याचा विधी त्यांना घडतो. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या मागे सुद्धा देवच येऊन थांबतात. म्हणजे ह्या सगळा क्रम लागू होतो. आमच्या मागे का नाही देव येऊन उभे राहत? आमच्या मागे देव लागतात, उभे येऊन राहत नाही. उभे राहणं आणि मागे लागणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. मुलगा ऐकत नाही तेव्हा आई काडी घेऊन मुलाच्या मागे उभी राहते की लागते? लागते. म्हणजे आपण म्हणितलेलं करत नाही म्हणून ती आई काडी घेऊन मागे लागत असते. आणि मुलगा जर का म्हणाला की मला अभ्यास करायचा आहे, माझी परीक्षा आहे एवढ्या एवढ्या तास, तेव्हा आई त्याला हवं नको चहा पाणी सगळं जागेवर त्याला आणून देत असते, सगळी व्यवस्था करते. त्याला म्हणतात मुलाच्या मागे उभं राहणं आईने. त्यांची परिस्थिती नाहीये तशी, पण मुलाची हुशारी बघून ते आई वडील त्याच्या मागे उभे राहतात ठामपणे. त्याला हवं नको ते पुरवितात. तसं परमेश्वर काय करतात, तुम्हाला जर का जे देवानी सांगितलं ते करण्याची इच्छा मनामध्ये असेल तर परमेश्वर आपल्या मागे उभे ठाकतात, आपल्याला सर्वतोपरी मदत करतात. आणि ते करत असताना चांगदेव भटांवर जे ऊन पडत होतं, त्या उन्हाच्या त्या दाहामध्ये कुठेतरी त्यांना त्याचा त्रास होतही असेल, पण नामस्मरणामुळे तो जाणवत नाही. तर आमचे स्वामी त्यांच्या मागे उभे राहतात, कारण की त्यांच्यावरती सावली स्वामी धरत आहेत. त्यांना जे ऊन लागत आहे त्या उन्हापासनं संरक्षण स्वामी करत आहेत. पण जी व्यक्ती उन्हात बसलेली आहे त्यांना मात्र त्या सावलीची हे काय आहे, आवश्यकता नाही म्हणत नाही, अपेक्षा नाही. आवश्यकता आणि अपेक्षा. आम्ही जेव्हा देवाचं काही करतो तेव्हा आम्हाला देवाच्या साह्याची अपेक्षा असते, है ना. देवानी साह्य केलं पाहिजे, देवानी साह्य केलं पाहिजे. आणि इथे चांगदेव भटांना आवश्यक आहे सावली, पण त्या सावलीची अपेक्षा नाहीये. आणि म्हणून त्या उन्हामध्ये, भर उन्हामध्ये ते काय करत आहेत, देवाच्या नामाचं स्मरण करतात. देवानी माझ्यावर सावली धरावी ही अपेक्षा त्यांना अजिबात नाही. आपल्या जरी डोक्यावर छत आहे, सरळ ऊन आपल्याला लागत नाही आहे, ते तर सरळ उन्हामध्येच बसलेले होते. देवाकडनं तुम्ही अपेक्षा ठेवू नका, परंतु तुम्हाला जे आवश्यक आहे ते देव बरोबर पुरवितात. आणि आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांच्यावरती कृपा सावली जी आहे ती धरलेली आहे. आणि ते चांगदेव भटांना जाणवलं. जेव्हा तुम्हाला साह्य होतं ना विधीमध्ये असताना, तेव्हा तुम्हाला त्या साह्याची जाणीव होते बरं का. परमेश्वराचं अधिष्ठान इथे आलेलं याची जाणीव होते. परमेश्वर इथे आपल्याला कृपादृष्टीने बघत आहेत याची जाणीव देखील फक्त तुम्ही संवेदनशील असले पाहिजे त्या बाबतीमध्ये. ते जाणवते इथे कुठेतरी. चांगदेव भटांना जी सावली जाणवली, त्यांनी मागे बघितलं आणि स्वामी उभे आहेत. जे आठवाल ते तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून भिंगरुटीचा दृष्टांत सांगतात की ती जी काही आळी आहे ती त्या भिंगरुटीला चिंतन करत 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 ती सुद्धा तिच्यासारखीच होऊन जाते. तिलाही पंख फुटतात आणि मग ती घर फोडून ती उडून जात असते. म्हणजे ज्यांचं चिंतन आपण करू आपण त्यांच्यासारखे होऊ. आणि म्हणून इथे चिंतन महत्वाचं आहे. आमचे आचार्य भटोबा जेव्हा म्हणतात की जिवे डाव पडिला, तेव्हा त्यांचं चिंतन वेगळं सुरू आहे. ते चिंतन चुकीचं जर का असेल तर त्याच्यातनं वाचिके सुद्धा चुकीचं होतं. आणि वाचिके चुकीचं झालं तर क्रिया देखील चुकीच्या पुढे घडतात. आणि म्हणून आचार्य भटोबासांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये पदार्थांचं चिंतन नको पाहिजे. किंवा जे काही विकारयुक्त, आवडीयुक्त जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ प्राप्त व्हावेत म्हणून देखील चिंतन नसलं पाहिजे. ते पदार्थ जास्त मिळाले पाहिजेत म्हणून देखील चिंतन नसलं पाहिजे. ते पदार्थ कमी प्रमाणात मिळालेत असं देखील चिंतन असता कामा नये. पदार्थाचं चिंतनच ठेवायचं नाहीये. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं. म्हणजे
भिक्षा राज्यबाई सांगितलं, मग रोज भिक्षा मिळतच असेल ना. भिक्षा म्हणजे पार दिगा रोजच मिळते असं नाही, किंवा रोजच पुरणपोळी मिळेल असं पण नाही. कधी शिळं अन्न मिळेल, मग ताजच मिळेल असं नाही, तर विटकं सुद्धा मिळेल. रस युक्तच मिळेल असं नाही, निरस सुद्धा मिळेल, निरसे विरसे सुद्धा अन्न मिळेल. आणि रोज मिळेलच असं नाही, कधी विटकंही मिळणार नाही, शिळही मिळणार नाही, ताजही नाही मिळणार, काहीच नाही मिळणार. नुसतीच रिकामी झोळी येऊ शकते. आणि कधी कधी तर त्या भिक्षेमध्ये असं काही मिळतं की कुणाचे अपशब्द मिळतात, कुणाच्या शिव्या शाप देखील मिळतात, कुणी मस्करी टिंगल करतं ते सुद्धा मिळतं. भिक्षेला रोज अन्नच मिळतं असं नाही. भिक्षा म्हणजे पारधिगा. आपण जर का पदार्थामध्ये अडकलेलो असू, तर आपण तर एकदम पदार्थ जर का मनासारखे नाही मिळाले तर आपण तर घरीच निघून जाऊ, मार्गात राहणारच नाही. तो एक जण कोणीतरी मार्गामध्ये ते गेले आणि ते महिनाभर राहिले, महिनाभर पंगत होती. ते म्हणाले इथं तर छानच आहे बरं का, रोज पंगत आहे, रोज पंगत आहे, रोज काही ना काही गोड खायला मिळत आहे. मग आपण आता लवकरात लवकर दीक्षा घेतली पाहिजे बरं का. लगेच त्यांनी तसं आयोजन केलं आणि दीक्षा घेतली. आणि त्या दिवसापासून पंक्ती बंद. मार्गामध्ये रोज पंक्ती नसतात. आम्ही संवत्सरला होतो, 1 महिना कधी कधी सलग पंगत असायची, फक्त एकच टाइम, फक्त पिढारण, उदक आणि व्याळीची पंगत नाही, एकच टाइम पंगत. आणि कधी कधी महिनाभर पंगत नाही म्हणजे नाहीच. अक्षरशः रोज 3 वेळेला नाश्त्याला पण भाकरी आणि चटणी, भाकरी भाजी, दुपारी पण भाकरीच, रात्री पण भाकरीच. आणि आम्हाला खरोखर कधी कधी त्रस उत्पन्न व्हायचा बरं का. म्हणजे भाकरी खाऊन 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 असं वाटायचं की चपाती भेटली पाहिजे किंवा भात भेटला पाहिजे, आणि ते मिळतच नव्हतं. नुसती भाकरी भाकरी भाकरी, 1 महिना पंगत नाही. आणि मग आम्ही काय करायचो, कधीतरी 4 पैसे काढून, म्हणजे 4 पैसेच नाही बरं का, असे काही पैसे जमा करून आम्ही खिचडीचं साहित्य आणायचो आणि आम्ही आमच्या हॉलच्या मागे खिचडी बनवायचो. आणि ती टोपभर खिचडी बनवायची आणि मग सगळ्यांना उठवून द्यायचं, भिक्षुकांना. रात्री उशिरा बनायची ती, आणि मग ती खिचडी तृप्तपर्यंत खायची आम्ही. तेव्हा मग बरं वाटायचं. परत उद्यापासून भाकरी खायला सुरुवात. असं आधेमध्ये काहीतरी आपल्या मनासारखं अन्न मिळेल असा काही प्रकार नव्हता. आणि काही जर का बाहेर जाऊन पदार्थ विकत खावं तर तेवढे पैसे तेव्हा नसायचे. काही विकत घेऊन खावं वगैरे वगैरे काही पदार्थ, म्हणजे तसं पद्धतच खूप कमी होती बाहेरचं विकत घेऊन खाण्याची. आणि पैसे देखील नसायचे. मग अशा वेळेला काय व्हायचं की पूर्ण महिनाभरच पंगत नाही. पण याच्यामध्ये काय होतं की महिनाभरची पंगत खाल्ली तुम्ही, त्याच्यामुळे जे काही वजन वाढलं असेल, पित्त वाढलं असेल, वात कफ पित्तामध्ये काही फरक झाला असेल, ते 1 महिना जर का भाकरी नुसती खाल्ली आपण, तर काय होईल, आपलं जे काही वात कफ पित्त हे सगळं परत एका लेवलला येऊन जाणार आहे. जी तब्येत वाढली आपली, खराब झाली वगैरे वगैरे, ते सगळं परत आपण एका मूळ स्थितीमध्ये परत आपण येणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये ते आपण सलग खात राहिलं तर सलग आजार वाढतच राहणार. आपण असं उन्हात काम जरी केलं तर थोड्या वेळ आपण सावलीतून बसतो, मग थोड्या वेळाने पाणी पितो आपण, म्हणजे तेवढी उष्णता जी वाढली ती थोडीशी शांत होऊन जाते. तशा पद्धतीने झालं की 1 महिना पंगतच नाही. आणि मग ते जे व्यक्ती होते त्यांना असं झालं आपण तर पंगत म्हणून आलेलो आहे. म्हणजे अनुसरण कशासाठी झालं, ते त्याला अनुसरण म्हणतच नाही, त्याला फक्त वेश परिवर्तन म्हटलं जातं. आणि ते जे वेश परिवर्तन कशासाठी केलं, त्यांनी देवासाठी केलं का, त्यांनी पदार्थासाठी केलं. पदार्थ आज आहे तर उद्या नाही आहे. आज जो पदार्थ चांगला झालाय तोच पदार्थ म्हटले की आज पण तोच बनवा, काल छान झालेला, आज तो तसाच बनेल याची शाश्वती नाही. आपण जरी स्वतः बनवलेला असेल तर आपल्यालाच कळत नाही की आज चांगलं कसं काय झालं आपल्या हातून, आणि उद्या आपणच बनवू, तेवढंच प्रमाण टाकू, पण ते चांगलं होणार नाही. म्हणजे पदार्थावर तुम्ही अवलंबून राहू नका की रोज पदार्थ मिळेल, रोज चांगलाच मिळेल,
रोज चविष्टच मिळेल, रोज ताजाच मिळेल आणि रोज मिळेलच, किंवा 3 टाइम मिळेल किंवा 2 टाइम मिळेल किंवा 1 टाइम तरी मिळेल, याची पण शाश्वती देवाने सांगितलेली नाहीये. जर का मिळायचं झालं तर एका दिवशी 3 वेळा मिळेल, एका वेळेला 3 वेळेला मिळेल, आणि झालंच तर 3 दिवस एक अन्नाचं कण देखील मिळणार नाही. हे सगळ्या संभावना ज्या आहेत त्या देवाने सांगून ठेवल्या. कशाविषयी? अन्नाविषयी सांगून ठेवलेलं आहे. परंतु जर का तुम्ही अन्नासाठी दीक्षा घेत नसाल, भोजनासाठी दीक्षा घेत नसू आपण, तर देवासाठीच जर का घेत असू, अन्न कमी जास्त प्रमाणात मिळेल, अन्न शिळं पाक ताजं प्रमाणात मिळेल किंवा मिळणारही नाही, परंतु या सर्वांचं विधीचं पालन जर का तुम्ही यथायोग्य प्रकारे केलं तर देव मात्र आपल्याला भेटणारच आहे. आपल्याकडे 2 गोष्टी ठेवल्यात, एक देव भेटणार आणि एक भोजन मिळणार आहे. काय निवडणार आपण? आपण म्हणून आम्ही भोजन करून देव आठवू, आपण हुशार आहोत. परंतु इथे तुम्ही जर का देवालाच निवडलं आणि भोजनालाच निवडलं तर दोन्हीमध्ये फरक असा आहे की भोजन निवडलं तर फक्त भोजनच मिळेल, त्याच्यात देव भेटणार नाही. आणि जर का देव निवडला आपण तर देवाच्या माध्यमातून देवही मिळणार आणि देवाच्या साह्यतेने आपल्या सगळ्या गोष्टींची योगक्षेम वाहम सगळं भेटणार. नुसतंच भोजन नाही, त्याच्यामध्ये भोजनासोबत तुम्हाला वस्त्र सुद्धा मिळेल. आवश्यक जे जे तुमच्या विधीमध्ये पाहिजे तुम्हाला ते सगळं परमेश्वर पुरवतात. असं कधीच होणार नाही. एखाद्या वेळेस आपल्या घरी असं होऊन जातं की खीर तर बनवली पण त्याच्यामध्ये आपल्याकडे काजू बदामच नाही टाकायला, असं होऊ शकतं, आपण ते आणू नाही शकत. परंतु परमेश्वर क्रियेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते पदार्थ तुम्हाला प्राप्त होतात. आमच्या महादाईसांकडे तेवढं द्रव्य नव्हते की स्वामींच्या उपयोगी जाणारं वस्त्र घ्यावं. त्यांच्याकडे जे पैसे होते त्याच्यातनं हलकं वस्त्र येणार होतं. परंतु स्वामींचा मनोधर्म जो आहे त्यांच्या क्रियेमध्ये समाविष्ट झाला, प्रसन्नता समाविष्ट झाली, कारण की महादाईसांची तळमळ होती आणि त्याच्यामुळे त्यांना ते कमी द्रव्यामध्ये महत्वाचं वस्त्र मिळालं, जे जास्त पैसे देऊनही कदाचित मिळालं नसतं. तसं वस्त्र कोणाला मिळालं? महादाईसांना मिळालं. आणि स्वामींना कुठलं वस्त्र मिळालं की ज्या वस्त्रामध्ये त्याच्याही पेक्षा महागडे वस्त्र देवाला मिळालेले आहेत, परंतु महादाईसांच्या सारखी जी आवड आणि तळमळ ज्या वस्त्रामध्ये विणले गेलेली आहे, असं वस्त्र देवाला मिळत नाही बरं का. देवाला खूप महागडे वस्त्र मिळतात, परंतु ज्याच्यामध्ये त्या जीवाची तळमळ, दुःख, भाव, आवड असलेले जे वस्त्र आहे ते वस्त्र देवाला मिळत नाही. म्हणून देवाला सुद्धा त्या वस्त्राचं महत्व आहे महादाईसांनी दिलेल्या. महादाईसांना असं वस्त्र मिळालं नसतं आणि स्वामींनाही असे वस्त्र कमीच मिळतात बरं का, आवड असलेले. आणि म्हणून स्वामी म्हणतात हे वस्त्र केवढ्याचं आहे याची कुठलीही किंमत करता येत नाही. किंवा एकांक काळात स्वामींना जे भोजन दिलं जातं, स्वामी म्हणतात त्याची किंमत त्या द्रव्याने लावता येत नाही. त्याच्यामध्ये जी आवड आहे त्यांच्या त्या आवडीची ती किंमत आहे, म्हणजे आवड हीच त्याची किंमत आहे. आणि अशा वेळेला परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर तुम्हाला पदार्थी जे काही रमणरूपता जी आहे त्यातनं बाहेर काढतात आपल्याला. आणि म्हणून सांगितलेलं आहे की पदार्थ जेवताना देखील आम्हाला कमी वेळ लागला पाहिजे, इतक्या पटकन ते आपल्याकडनं खाल्लं गेलं पाहिजे आणि कमी वेळ खाल्लं पाहिजे. आपण 3-3, 4-4 वेळेला आपण भोजन करतो, त्याचं प्रमाण कमी करून. आरोग्यशास्त्र देखील, आहारशास्त्र देखील सांगतं की कमी वेळ जेवा दिवसभरामध्ये, कमी अन्न खा, म्हणजे जेवढं प्राणाला लागेल तेवढं खा. आणि 4-4, 5-5 वेळेला आम्हाला खायचं नाहीये, आम्हाला 2च वेळेला भोजन करायचं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण जेवणासाठी एक नियंत्रितता जी आहे ती ठेवली पाहिजे. आणि म्हणून तिथे अष्टसभामध्ये पण पहिले काय तर क्षुधा, क्षुधेवर सगळं काय आहे. क्षुधा म्हणजे भूक आहे, पिपासा म्हणजे पाणी आहे. आता तुम्ही जेवणात जर का तूप आणि तेल जास्त खाल्लं की पाण्याचं प्रमाण आपलं लगेच वाढतं. आपलं जर का जेवण कमी जास्त झालं की उष्णता वाढते किंवा विविध आजार जे होतात त्या सर्वाला कारणीभूत भूक असते. आणि भुकेने
खाल्लेलं जे अन्न असतं ते अन्न आपल्या सर्व गोष्टीला कारणीभूत ठरतं. रक्त वाढायला पण कारणीभूत ठरतं, रक्त कमी व्हायला पण कारणीभूत ठरतं, रक्त शुद्ध व्हायला पण, रक्त अशुद्ध पण व्हायला, सगळ्या गोष्टीला अन्नच कारणीभूत आहे. पूर भजनाला पण अन्न कारणीभूत आहे, भूत भजनाला पण अन्नच कारणीभूत आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे हे अन्नाचं महत्व त्याच्यामध्ये. फक्त त्याचं प्रमाण चुकलं, त्याच्याबद्दलची आपली भावना जर का चुकली, त्याच्याबद्दल जर का दोष निर्माण झाला, त्याच्यामुळे जर का दोष निर्माण झाला, ते अन्न सगळ्यात जास्त घातक आहे. आणि म्हणून त्या अन्नाच्या संदर्भातला चुकीचा उल्लेख भट्टोबासांचा आहे की जिव्हे डाव पडिला. म्हणजे ते अन्न मुळातच गोड जे आहे ते आपल्या शरीराला आवश्यक नसतं बरं का. तसं आवर्जून गोड खावं आपण अशी आपली प्रकृती नाही आहे. आपलं प्रकृती अशी आहे की आपल्या शरीरात जे काही खाल्लं जातं त्याच्यातनं गोडाचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं. आपलं शरीर त्याच्यातनं जेवढं पाहिजे तेवढं गोड घेतं आणि तेवढंच गोड घेतं. पण आपण जास्तीचं गोड खाल्लं तर त्या गोडाचं प्रमाण आपल्या शरीरात वाढतं. आधीच्या काळामध्ये फक्त सणावारालाच आपल्याकडे गोडधोड बनायचं. चपाती सणावारालाच बनायची, भात देखील सणावारालाच बनायचं. त्याच्यामुळे आपल्याला आजार पण कमी होतं. आता आपल्याकडे रोज भात आहे, रोज चपाती आहे, रोज गोड आहे, काही ना काही खातोच आहे आपण. आणि त्याच्यामुळे काय आहे की आपला आजार पण वाढलेला आहे. आणि म्हणून आता आपल्याला सुद्धा लक्षात यायला लागलं की आधीपेक्षा मुबलकता भरपूर आहे आपल्याकडे, द्रव्य पण भरपूर आहे आणि पदार्थ पण आपल्या घरात जे पाहिजे ते सगळं आहे, खायला प्यायला सगळं आहे. याच्यामुळे आपला आजार पण कमी नाही झालं, उलट आजार पण वाढलं. आधीच्या लोकांकडे खाण्याचं प्रमाण होतं आणि प्रमाणबद्धच पदार्थ त्यांच्या घरामध्ये असायचे. 12 महिने आंबे असायचे का कोणाच्या घरामध्ये? असायचे का? आता 12 महिने आंबे असतात. 75 रुपयाला असला तर कुठल्याही पावसाळ्यात जरी असले तरी आंबा असतो, उन्हाळ्यात असला तरी आंबा असतो, हिवाळ्यात असला तरी आंबा असतो. कुठून आणतात माहित नाही. मागे एक पंगत झाली, त्याच्यामध्ये काही तो आंब्याचा सीझन नव्हता पण आंब्याचा रस त्या पंक्तीला होता. आणि म्हटले कुठून आणलंय? ते म्हणे अमक्या अमक्या कंपनीतनं ते आणलं वगैरे. कधीच कधी काळी ते आपण खातो आहोत. म्हणजे जबरदस्ती आपण तो पदार्थ उपलब्ध करून खातो आहोत. हे चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे. आधीच्या काळात लोकांना त्याच काळामध्ये तो पदार्थ मिळायचा, तेवढ्याच प्रमाणामध्ये तो पदार्थ मिळायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त मागे पुढे मग तो पदार्थ खायला मिळत नव्हता. परंतु ते लोक स्वस्थ होते, आजारमुक्त होते आणि पदार्थांच्या ठिकाणी जे काही त्यांचं ममत्व आहे ते जेवढ्याच तेवढं प्रमाणामध्ये होतं. त्याच्यामुळे पदार्थाविषयी त्यांच्या मनात दोष नव्हता आणि पदार्थामुळे त्यांच्या शरीरात दोष तयार होत नव्हता. अपचनादी वगैरे अजीर्णता ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामुळे कमी व्हायच्या. जे पदार्थामुळे नुसतंच आपली प्रकृती बिघडते असं नाही, तर आपला विधी सुद्धा बिघडतो. नुसतंच विधी बिघडतो असं नाही, तर आपलं व्यावहारिक आयुष्य सुद्धा पदार्थाच्या चुकीच्या प्रमाणामुळे, उल्लेखामुळे ते बिघडत असतं. आणि म्हणून आचार्य भट्टोबासांचा जो आध्यात्मिक प्रवास आहे, आमच्या स्वामींकडे जाण्याचा जो प्रवास आहे, विधी विधी करण्याचा जो प्रवास आहे, योग्यता अधिकार कण होण्याचा जो प्रवास आहे, तो कुठेही खंडित झाला नाही पाहिजे. कशामुळे? या पदार्थामुळे खंडित झाला नाही पाहिजे. म्हणून श्राद्ध भोजन गुरु अपराधे त्या ठिकाणी स्वामी शिक्षा पण करतात आणि इथेही जिवे डाव पडीला म्हटल्यानंतर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात. आणि याच भट्टोबासांना जेव्हा जे दिव्यातलं तेल घ्यायला सांगतात भोजनामध्ये, आणि भट्टोबा सुद्धा ते दिव्यातलं तेल त्याच्यामध्ये ओतून मग ग्रहण करतात. तुम्हाला माहिती आहे दिव्यातलं तेल कसं असतं? ते चवीला खाऊ नाही शकत आपण ते, त्याच्याने लगेच मळमळ येऊन जाईल. मार्तंड आहेत, त्यांनी एक घास घेतला, त्यांना मळमळून आले, ते वमन करून आले. आणि भट्टोबासांनी मात्र ते खाऊन घेतलेले. भट्टोबास पुढे कसे झाले? जिवे डाव पडीला हे जेव्हा स्वामींनी त्यांना जे शिक्षा पण केले त्याबद्दल, त्याच्यानंतर भट्टोबासांमध्ये बदल होत गेलेले आहेत. उगाच शिक्षा पण नाहीये, उगाच शिक्षा पण दिलेलं नाहीये स्वामींनी, त्यांच्यात बदल होणारे म्हणून ते दिलेलं आहे शिक्षा पण. उगाच शिक्षा पण भट्टोबासांनी सहन केलेलं नाहीये. तर आपल्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे म्हणून स्वामींचं जे शिक्षा पण त्यांनी स्वीकारलेलं आहे.
म्हणजे घडवणे मडवणे हा आपला विषय चालू होता, की स्वामींनी देखील त्यांना घडवलेलं आहे, मडवलेलं आहे आणि भट्टोबास देखील घडले मडलेले आहेत. म्हणजे दोन्हीकडनं प्रक्रिया समान सुरू आहे. एकीकडनं सुरू असेल तर मग चालणार नाही, दोन्हीकडनं प्रक्रिया सुरू असल्या पाहिजे. आणि ते भट्टोबासांच्या बाबतीतच घडलं जसं तसं. म्हणून चरित्रामध्ये किंवा शास्त्रामध्ये भट्टोबासांना घडविले मडविले असा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला ऐकायला मिळत असतो. आणि मग भट्टोबासांना जेव्हा स्वामींनी शिक्षा पण केलं, कांगा म्हणा ऐसे म्हणाल, असं म्हणता म्हणता भटा थोर शिक्षा पण केले, भट्टोबासांना थोर शिक्षा पण केलं. आता नव्हे, आणि बघ भट्टोबास म्हणतात देवा आता नव्हे. म्हणजे आपल्याकडनं एखादी चूक घडलेली आहे तर त्या चुकीची आपल्याला शिक्षा मिळेल वगैरे वगैरे सगळा भाग वेगळा आहे. परंतु हे कार्य, ही चूक मी कधीच परत करणार नाही, हे आपण कबूल केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आपली जी काही वाईट चालीची जी काही प्रसव आहे तो आपण स्वतः खंडित केला पाहिजे. तो देव स्वतः खंडित करू शकत नाही. देव असले तरी तो आपण आपला तो जो काही प्रसव चाल आपली आहे ती आपण स्वतः खंडित केली पाहिजे. कशी खंडित करणार आपण? मी ही चूक परत कधीच करणार नाही असं आपण ठरवलं पाहिजे. देवाने किती ठरवलं आपल्या बाबतीत तरी काही ठरणार नाही, आपण आपल्या बाबतीत ठरवलं पाहिजे. भट्टोबासांनी ते ठरवलं की ही चूक मी आता इथून पुढे कधीच करणार नाही, आता नव्हे. आमचे निळवट्ट भांडारेकर यांनी सांगितलं शाळा पडते, आणि त्यांची प्रसिद्धी होऊन गेली गावामध्ये की यांनी शाळा पडते हे आधीच सूचित केल्यामुळे सगळे मुलं शाळेच्या बाहेर आले. म्हणजे जीवित हानी झाली नाही, शाळेची इमारतीची हानी झाली पण जीविताची हानी झाली नाही. आणि मुलांसाठी म्हणून आई वडिलांना एवढं भरून आलं की ज्या व्यक्तीने आपल्या मुलाला वाचवलेलं आहे ते व्यक्ती जेव्हा भिक्षेसाठी गावामध्ये येते तेव्हा त्यांचं आगत स्वागत भजन पूजन सगळं केलं जातं. आणि मग त्यावेळेला स्वामींकडे पोहोचायला उशीर होतो आणि मग स्वामी बोलत नाहीत, फक्त विचारतात खुणेनी की उशीर का लागला म्हणून. आणि मग त्यांनी वृत्तांत सांगितला की असं असं झालं आणि मग त्याच्यामुळे माझं त्यांनी काय केलं, मान्यता माझी त्यांनी केली आणि त्याच्यामुळे मला आपल्याकडे यायला उशीर लागला. बघा देवाकडे अर्धा तास लवकर पोहोचले असते ना, ते उशीर का लागला? कशासाठी लागला? मान्यतेमुळे. कधी कधी असं असतं की आपण स्नान करायला निघालेलो आहोत आणि म्हटलं की असं करू आपण मध्ये चहा घेऊया, कुठेतरी थांबलो आपण आणि चहा पिण्यात किती वेळ गेला? अर्धा तासापेक्षा कमी वेळ लागत नाही. अर्धा तास लागतो, 1 तास पण लागेल. लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही जेव्हा चहा घेऊन जेव्हा परत गाडीत बसता तेव्हा लक्षात घ्यायचं की आपण जर का चहा नसता घेतला तर आपण स्थानाजवळ अर्धा तास लवकर पोहोचलो असतो. चहाचं चिंतन केल्यामुळे परमेश्वराच्या चिंतनामध्ये अडथळा निर्माण झाला, तिथे अर्धा तास बसलो असतो, गाठी स्मरण केलं असतं आपण. चहाचं का 1 दिवस चहा नाही घेतलं तर काय होतं? 1 दिवस स्मरण नाही केलं तर काय होतं असं आपण म्हणत असतो नेहमी. परंतु 1 दिवस चहाच नाही घेतलं तर काय होईल? एक पदार्थ तुमच्या स्मरणामध्ये अडथळा निर्माण करणारा ठरला, किंवा त्या मार्गाची किंवा अधिकरणांची भेट आपली अर्धा तास आधी झाली असती, अर्धा तास काहीतरी चिंतन झालं असतं. आपण जेव्हा अर्धा तासांनी पोहोचतो तेव्हा ते म्हणतात की थोडं लवकर आले असते, इथे थोडी चर्चा सुरू होती ती तुम्हाला ऐकायला मिळाली असते. किंवा मग आता तुम्हाला थोडाच वेळ मिळेल बाबांना भेटायला, थोडं आधी आले असते तुम्ही तर थोडं बसता आलं असतं तुम्हाला. म्हणजे कितीतरी विधी जे असतात ते विधी त्याच्यामधनं आपले टळतात. आणि म्हणून जर का म्हणजे आता वांबोलीला जर कोणी मुक्कामी येणार असतील तर मामाजी त्यांना सांगतात काळोख पडण्याआधी म्हणजे 5 वाजेपर्यंत पोहोचा, म्हणजे भेटी गाठी क्षेम वार्ता सगळी व्यवस्थित विचारता येते. आणि संध्याकाळी 6ला देवपूजा असते, 7ला देवपूजा असते, त्या देवपूजेमध्ये तुम्हाला सहभागी होता येतं. तिथे शांततेने देवपूजा होते, दंडवत वगैरे सर्व मार्गाला होऊन जातो.
आणि विधी घडतो आणि त्या विधीमध्ये विधी आपल्यामध्ये नवीन विधी जे आहेत ते नवीन विधी आपल्याला आठवतात, स्मरणाधिक वगैरे म्हणजे इत्यादी प्रकारे काळोखातला प्रवासही उत्तम नाही आणि काळोखाच्या आधी आश्रमात पोहोचलात तर त्या ठिकाणी विधिविधान सुद्धा शांततेने घडतात आणि म्हणून तेवढा वेळ आपला मार्गामध्ये आपला उपयोगी पडत असतो. म्हणजे एक गोष्ट, एक पदार्थ आपल्याला कितीतरी गोष्टींपासून अंतर पाडत असतं आणि म्हणून एकीकडे आमचे आचार्य जे म्हणतात आता नव्हे, तसंच निळभट्ट म्हणतात की निळभट्टांच्या एका मान मान्यता घेत बसल्यामुळे काय झालं की देवाकडे अर्धा तास 1 तास उशिरा पोहोचले, तेवढं अंतर पडलं की नाही त्यांना. घरून निघताना ज्यांनी आंघोळीच्या पाण्याचा देखील संकल्प सोडलेला आहे. कसा संकल्प सोडला? असं हातात पाणी घेऊन वगैरे सोडला का? कृष्णार्पण म्हटलं का? नाही. तुम्ही जो त्याग करता ना तो संकल्प आहे. त्यासाठी वेगळं काही पाणी सोडायची गरज नसते आणि कधी कधी काही म्हणायची गरज नसते. त्यातलं कर्तृत्व जे तुम्ही करता त्या कर्तृत्वातनं जो त्याग आहे किंवा त्यागाचं जे कर्तृत्व तुम्ही करता त्याच्यासाठी सरळ तो कर्तृत्व एकदा केलं म्हणजे तोच संकल्प आहे, तोच त्याग आहे, वेगळं काही नाही. म्हणजे या ठिकाणी घरातनं काही न घेता निघाले निळभट्ट जर का थोडा वेळ जरी गेला असता की देवा मी आतमधनं सदरा घालून येतो म्हटले असते तरी देवाच्या जाण्यात आणि त्यांच्या नंतर निघण्यामध्ये अंतर पडलं असतं. इथे देवानी जसं बाहेर जाण्यासाठी वळले तसेच निळभट्ट स्वामींच्या मागे आलेले आहेत, अजिबात वेळ नाही घालवला. पण इथे मात्र मान मान्यतेमुळे स्वामींपासून थोडं अंतर राहावं लागलं त्यांना आणि स्वामी म्हणतात ऐसही करिता लोक ना भजे. ऐसही करिता म्हणजे काय? तुम्ही जर का तुम्हाला जे सुचलं दिसलं आणि जर का तुम्ही तसं लोकांना सुचवलं म्हणजे भविष्य सांगितलं ना, एक प्रकारे भविष्य सांगितल्यानंतर लोक ना भजो. तुम्ही जर का असं भविष्य सांगितलं लोक प्रभावित होणार आणि प्रभावित झालेले लोक तुमची मान मान्यता करणारच आहेत. विषय शाळा पडताना त्यांनी सुचवलं नव्हतं पाहिजे अशातला भाग नाही बरं का. काही लोक म्हणतात त्यांनी ते चुकीचं केलं. मुळात म्हणजे आपण माणूस आहोत सगळ्यात पहिले, तर आपल्या समोर असं काही लहान मुलांच्या बाबतीत घडत असेल तर आपण म्हणणार का की आम्हाला आमच्या देवानी नाही सांगितलं म्हणून? असं म्हणू का? तुम्ही प्रवासात जाता आणि एखादा लहान मुलगा रडत असतो, आपल्याकडे चॉकलेट असतं, आपण देतो की नाही देतो? देतोच. आपण बिस्किट खातोय त्या मुलाला देतो की नाही देतो? आपण म्हणणार का आम्हाला चालत नाही म्हणून, हे चूक होते असं नाही. आपण एक माणूस म्हणून थोडस उपयोगी पडणारच आहोत. विषय कसला आहे की ते मान मान्यता ते स्वीकारत बसले हे चुकीचं ठरलेलं आहे. ऐसेही करिता लोक न भजो. लोक भजणार नाहीत का तुम्हाला? भजन पूजन करणारच आहेत तुमचं. मग जर का तुम्हाला मान मान्यता भजन पाहिजे असेल तर तेच मिळेल, आम्ही भेटणार नाही. निळभट्टांना सांगितलं. निळभट्ट म्हणतात जी जी आजी लागूनी न करो. स्वामी म्हणतात नाही केलं तर नाही मिळणार ते, आणि केलं तर हे मिळणार नाही म्हणजे आम्ही भेटणार नाही. म्हणजे यामुळे देव प्राप्त होत नसतात. म्हणून आपण स्वतः ज्योतिष वगैरे या मागे आपण लागायचं नाही आणि ज्योतिष या प्रकारातला विषय आपण स्वतः सुद्धा तो शिकायचा नाही. आपल्याला आपलं ज्योतिषामध्ये आपल्याला आपण भूतकाळात काय केलं हे पण ब्रह्मविद्येमध्ये कळतं. आपण वर्तमान काळामध्ये काय करतो हे सुद्धा आपल्याला कळतंय आणि आपण भविष्य काळात काय केलं पाहिजे हे पण कळतं ना आपल्याला. कळतं की नाही कळतं? ज्ञानानुसार कळलं की नाही कळलं आपल्याला की पुढे काय करायचंय, आम्हाला स्मरण करायचं आहे, लीळाचिंतन करायचं, हे सगळं कळालं आम्हाला. याच्यापेक्षा भूत भविष्य वर्तमान जाणणं काय असतं बरं? आम्हाला देव प्राप्त झाला पाहिजे हे भविष्य आमचं नाहीये, पण त्या विधीने आम्हाला ते भविष्य तयार करायचं की आम्हाला देवच घडला पाहिजे. आमच्या महादाईसांना सांगतात तुम्हाला सुद्धा केळी बोरीचा प्रसाद पाहिजे का? त्यांचं भविष्य ते पण आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये की केळी बोरी देवाकडनं भेटणार आहेत. पण महादाईसांनी आपलं भविष्य काय निश्चित केलं?
आम्हाला देवाकडनं केळी बोरी नको पाहिजे, प्रसाद नको पाहिजे, आम्हाला गोसावीची हो तू, म्हणजे आम्हाला देवच पाहिजेत. आपलं भविष्य आमच्या महादैसांनी स्वतःच भविष्य निश्चित केलं की मला देवच पाहिजे. किंवा आमच्या सादाईसाने विचारलं काय पाहिजे मागा, ते म्हणाले गोसावी, देवा मला पुनःसंबंध द्या. त्यांनी देवाची पुनर्भेट निश्चित करून टाकलेली आहे, त्यांनी त्यांचं भविष्य घडवलेलं आहे. आम्हाला आमचं भविष्य वेगळं आहे. आमचं भविष्य सुख दुःख भोगणे आहे, देवता कर्म भोगणे आहे, देवता भोगवणार आपल्याला भोगायचं आहे, हे आमचं भविष्य आहे. त्याच्यानंतर मेल्यानंतर आम्ही कुठल्या फळाला जाणार आहोत ते जे जोडून ठेवलं ते आमचं भविष्य आहे. कलियुग संपल्यानंतर चौकडीला जायचं हे आमचं भविष्य आहे, आम्ही जोडून ठेवलेलं आहे. आम्हाला हे भविष्य आमचं बदलून घ्यायचं आहे, आम्हाला देवाकडेच जायचंय. आम्हाला चतुर्विधाला जायचं नाहीये, देवत्व त्रियंचत्वाला आम्हाला जायचं नाहीये, आम्हाला दैव स्वभाव भोगायचा आहे, आम्हाला पुनःसंबंधी जन्मायचं आहे, आम्हाला अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञानापर्यंत जाऊन ईश्वर प्राप्तीमध्ये जाऊन आनंद घ्यायचा आहे. हे आमचं भविष्य आम्हीच ठरवलं पाहिजे. देवतेने आपल्या कर्माने आपलं भविष्य ठरवता कामा नये. आता एवढं असल्यानंतर आपण ज्योतिषाकडे जावं का परत, की आमच्या आयुष्यात काय लिहून ठेवलेलं आहे ते ज्योतिषाला विचारा बरं, की माझं अनुसरण कधी घडणार आहे विचारा त्याला. मला उत्तर दिशेला देव गेलेले कधी भेटणार आहेत हे त्यांना विचारा बरं तुम्ही. त्यांनी जर का ते सांगितलं, किंवा त्यांना विचारा आमचे स्वामी आता कुठे आहेत, आम्ही उत्तरेकडेच पाय करत नाही, स्वामी दक्षिणेकडे आले असतील तर, आपण दक्षिणेकडे दंडोत करतोय, पाय तिकडेच आले, स्वामी तिकडेच असतील तर आपल्याला माहिती आहेत का? त्यांना विचारा आमचे स्वामी कुठे आहेत. अशा काही काही गोष्टी विचारा की ज्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे, आणि मग त्यांनी ते बरोबर दिलं तर ते आहे बरोबर. म्हणून त्या मागे लागू नका. ज्यांना जायचंय तिकडे त्यांना जाऊ द्या, ज्यांना बघायचं त्यांना बघू द्या. तुम्ही मात्र तुमचं भविष्य स्वतः ठरवायचं आहे. ते निळभट्ट म्हणतात, जी जी आजी लागूनी न करू, म्हणजे आजपासून मी मान मान्यता स्वीकारणार नाही तरच मला देव भेटतील, आणि नाही जर का आपण तसं आचरण केलं तर देव भेटणार नाही. पण मान मान्यता मात्र भरपूर प्रमाणामध्ये मिळेल. कोणाची मान मान्यता करतात लोक, आणि येथीचं जर का ज्ञानी असेल तर निश्चितच त्यांचा प्रभाव असणार, त्यांची मान मान्यता करतील. आणि म्हणून त्यांनाही सांगून ठेवलं की अधिकरण भज्य होय पूज्य होय. जरी सांगितले तर अधिकरणांना काय सांगितलं, पूजा पुरस्कार न स्वीकारावे. म्हणजे काय, ते जे काही दिल्या जात आहे त्याच्यामध्ये रमणरूप होऊ नका. म्हणून आपले कुठलेही अधिकरण त्यांचं जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा ते आनंदित असतात का? ते आनंदित नसतात. हे स्वीकारले नाहीये. नुसतं त्यांच्या गळ्यात हार घातला म्हणून तो स्वीकारला का त्यांनी? नाही, त्यांनी स्वीकारलेला नाही, आपण तो बळजबरी घातलेला आहे. ते म्हणतात की स्मरणाच्या माध्यमातून मी या हाराच्या योग्य नाही, या आरती वाढतात या योग्य मी नाहीये, हे पाय माझे धुतल्या जातात या योग्य मी नाहीये. हे देवा, तुमच्यामुळे सगळं मला हे मिळत आहे, तुमच्या नावाने सगळं मिळत आहे. म्हणून अधिकरणांच्या हातामध्ये स्मरणाची गाठी असते. ते देव आठवत असतात, त्यावेळेला उदास असतात वगैरे वगैरे. या अर्थाने ते त्या पूजा पुरस्काराचा स्वीकार करत नसतात. आणि अशा पद्धतीने जर का ते त्याच्यात रमणरूप राहिले निळभट्ट, तर देव भेटणार नाही असं स्वामी त्यांना स्वतः सांगतात. आणि त्याद्वारे त्यांनी स्वतःची चूक कबूल केली. आपला विषय सुरू आहे की आपण आपली चूक सर्वात आधीच मान्य करायची असते, चूक कबूल करायची असते. त्या दिवशी आपली चूक परत घडणं हे बंद होत असतं. आणि आपल्यामध्ये परिवर्तन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण त्या चुकीच्या संदर्भातली जाणीव जी आहे, आपली चुकी काय आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, आणि त्याच वेळेला आपण आपल्यामध्ये बदल घडवू शकतो बरं का. जर का ते खेडेगावांमध्ये असं असतं की चहा जर का सांगितली फिक्की बनवा तरी ती गोडच असते. त्यांना जर का म्हणलं ही गोडच चहा आहे, ते म्हणतात नाही उलट कमी टाकली, तुम्हाला 2 चमचे साखर कमी टाकली, आमची ह्याच्यापेक्षा गोड असते. म्हणजे त्यांना ते मान्यच नसते की गोड आहे चहा म्हणून, अति गोड असते ती. आणि मग त्यांना सांगितलं साखरच टाकू नका, तर ते थोडी तरी साखर टाकतात. ते म्हणजे असं कसं काय नुसतीच बिना साखर द्यायचं, 2-4 दाणे आम्ही टाकले त्याच्यात साखर. म्हणजे त्यांना ती चूक लक्षात आली पाहिजे की गोड म्हणजे गोडच असतं,
आणि बिना साखर म्हणजे बिना साखरच असतं. ही चूक जेव्हा किंवा हा भाग जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यांच्या दोन्ही फिक्के आणि गोड मध्ये फरक आपल्याला लक्षात येणार आहे. तशी आपली चूक ही चूक आहे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी ती चूक त्या दिवसापासून करणं आपोआपच बंद होऊन जातं. आपली तुमची मनस्थिती ती राहत नाही. आणि म्हणून आपल्याला निळभट्टांच्या बाबतीमध्ये लक्षात आलं की स्वामींनी जे सांगितलं त्यांचं ते लक्षात घेतलं, ते त्यांनी मान्य केलं आणि त्याच्यानंतर कुठलीही मान्यता त्यांनी घेतलेली नाहीये. त्याच्यानंतरची एक मान आमचे स्वामी त्यांना देत होते की काळवंचना करायची का, आयुष्य वाढवून द्यायचं का अजून, हा पण एक मानच दिला जात होता की नाही. पण ते म्हटलं देवा नाही, हा मान मी घेईन पण परत मग देव भेटतील का. स्वामी म्हटले नाही, तसं काही सांगता येत नाही. आयुष्य भेटेल आपल्याला पण देव भेटेल की नाही सांगता येत नाही. जीव भेटेल पण आपलं जे जीवन कोण आहे, परमेश्वर आपलं जीवन आहे, ते जीवन आपल्याला परत भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून ते म्हणाले नाही, देव भेटलेलेच हेच माझ्यासाठी अधिक महत्वाचं आहे. भविष्य वाढवत होते स्वामी, त्यांचं भविष्य अजून घडवत होते, परंतु ते भविष्य घडवणं, आयुष्य घडवणं त्यांना अपेक्षित नाहीये. देव भेटणं हेच आपलं भविष्य, देव भेटणं हेच आपलं आयुष्य आहे. आणि म्हणून ते भेटलं म्हणजे सगळं भेटलं. इत्यादी प्रकारे निळभट्टांमध्ये हा बदल झालेला आहे. आणि तोच बदल जो आहे तो भट्टोबासांमध्ये पण भविष्य काळामध्ये झालेला आहे. तो आपण आजच्या संध्याकाळच्या 8व्या आणि समारोपीय सत्रामध्ये त्यावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत. दंडवत